नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातल्या घराच्या भिंतीवर गोळीबार झालाय. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. गोळीबाराच्या वेळी सलमान खान वांद्र्यातील घरातच होता अशी देखील माहिती मिळते. तर सलमान खानच्या घराच्या भिंतीवरती आज सकाळी पहाटे 5 वाजता गोळीबार झाला. एकूण 4 राऊंड फायर करण्यात आले. 2 अज्ञातांकडून हे 4 राऊंड फायर झाल्याची माहिती मिळते. या गोळीबाराचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. तर व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की 2 बाईकस्वार हे हेल्मेट घालून सलमान खान यांच्या घरासमोरून गेलेत. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या भिंतीवर गोळीबार झाला. गोळीबाराच्या वेळी सलमान खान हा वांद्र्यातील आपल्या घरातच होता. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास 2 अज्ञातांकडून एकूण 4 राऊंड फायर झाले. 1 राऊंड घराच्या भिंतीवर तर 1 राऊंड सलमान खानच्या गॅलरीवर फायर झाला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे चौकशीसाठी सध्या सलमानच्या घरी आहेत. गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर 2018 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात गँगस्टर बिश्नोईकडून सलमानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 2022 मध्ये सलमान आणि वडील सलीम खान यांना धमकीचं पत्रही देण्यात आलं. 2023 मध्ये सलमानच्या ऑफिसला बिश्नोई गँगकडून धमकीचे मेल मिळाले. वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये देखील सलमानला धमकी देण्यात आली होती. पोलीस कंट्रोल रूमलाही सलमान खानला धमकी देणारा कॉल मिळालेला होता. तर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे चौकशीसाठी सध्या सलमानच्या घरी पोहोचलेले आहेत. सलमानच्या घराच्या गोळीबारामागे हे बिश्नोई गँगचा हात आहे का याची तपासणी आता सुरू आहे. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या भिंतीवर आज पहाटे गोळीबार झाला. एकूण 4 राऊंड फायर झाले. 2 अज्ञातांकडून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते. त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय आणि आता युद्ध पातळीवर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेनं सुरू केलाय. या घटनेच्या पाठीमागे बिश्नोई गँगचा हात आहे का अशी शक्यता वर्तवली जाते. याचं कारण असं की बिश्नोई गँगकडून यापूर्वी अनेक वर्षांपासून वारंवार धमक्यांची पत्र आणि ईमेल हे मिळालेले होते. इतकंच नाही तर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या या देण्यात आलेल्या होत्या. तर मे 2022 मध्ये आपण बघतोय की गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे चौकशीसाठी सलमानच्या घरी पोहोचलेले आहेत. बिश्नोई गँगने ज्या धमक्या दिल्या त्याच पार्श्वभूमीवर आता चौकशी सुरू आहे.